नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी इंग्रजी विषयातील पहिला धडा ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे आज शिकणार आहोत. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा 1947 लिहिलेली एक कथा आहे. आर के नारायण, रसीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी जे भारतातील एक प्रसिद्ध असे लेखक आहेत. त्यांच्या नावावर 14 कादंबऱ्या तसेच त्यांचे कथासंग्रह 5 भागामध्ये छापले गेलेले आहेत. त्यांचं प्रसिद्ध असं कथासंग्रह सिरियलच्या रूपाने मालगुडी डेज म्हणून कधी काही टी व्हीवर यायचा. ह्या प्रस्तुत पाठामध्ये अर्थात ही एक कथा आहे आणि ह्या कथेमध्ये एक उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी एका साध्या व्यक्तिमत्वाचं की जो ज्योतिषी म्हणून काम करतो आहे त्याचं चित्रण केलेलं आहे. मग त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, तो काय ह्या व्यवसायात आला, ह्या सगळ्यांचं विवेचन ह्या ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे ह्या पाठामध्ये आर के नारायण यांनी केलेलं आहे. आर के नारायण प्रसिद्ध आहे त्यांच्या लेखणीसाठी. 1958 त्यांनी जी कादंबरी लिहिली गाईड, त्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळालं. अशा ह्या प्रसिद्ध लेखकाची ही कथा. चला आपण एक ओळीमागून ओळ आपण डिस्कस करू. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. की साधारणतः एका दुपारी तो त्याच्या नेहमीच्या जागेवर आला. कोण तर ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिषी, बॅग घेऊन. आणि बॅगमध्ये असलेलं जे सामान आहे, त्याच्या झोळीमध्ये असलेलं जे सामान आहे ते तो, ज्याला प्रोफेशनल इक्विपमेंट म्हटलेलं आहे, की ते तो पसरवायला लागला. त्याच्यामध्ये विच कन्सिस्टेड, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी होत्या त्या झोळीमध्ये, ऑफ अ डझन कॉवरी शेल्स, कवड्यांच्या शिंपल्या त्याच्यामध्ये होत्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट, की धुसर झालेले गूढ असे काहीसे चार्ट्स होते, काहीतरी रेखाटलेलं होतं त्या चौकोनी तुकड्यावर कापडाच्या. अँड बंडल ऑफ पाल्मिरा रायटिंग, आणि ताडपत्र होते त्यांनी की ज्याचा त्यांनी बंडल केलेला होता, गुंडाळलेले होते ते. हिज फोरहेड वॉज रिप्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश अँड व्हर्मिलियन. आता त्याचा तो दिसायचा कसा ते सांगताना आर के नारायण सांगत आहे की हिज फोरहेड, त्याचं कपाळ, वॉज रिप्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश, त्यांनी कपाळावर पवित्र राख त्यांनी लावलेली होती. अँड व्हर्मिलियन ऑन हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, आणि कपाळावर राखेच्या वरती त्यांनी मग शेंदूर फासलेलं होतं त्याच्या कपाळावर. त्याचे डोळे हे चकाकत होते. विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, की विलक्षण चमक त्याच्या डोळ्यात दिसून येत होती. which was really an outcome of continual searching look for customers. अर्थात त्याच्या डोळ्यातली ती चमक कशामुळे होती तर तो नेहमी इकडे तिकडे बघत होता त्याचे कस्टमर, त्यात एखादं गिराईक त्याच्याकडे येते किंवा नाही हे बघण्यासाठी, आणि त्याच्यामुळे ती चमक त्या कारणामुळे आलेली होती. बट विच हिज सिम्पल क्लायंट टूक टू बी पॅथेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड, की त्याच्याकडे येणारे जे ग्राहक होते ते भोळेच असायचे, कारण की हा थोडा धूर्त माणूस होता आणि त्याच्याकडे येणारे लोक हे गांजलेलेच असणार, गरीब असणार. भोळे ग्राहक त्याच्याकडे बघून, त्याच्या रूपाकडे बघून त्याच्याकडे येत असत. The power of his eyes was considerably
enhanced by their position, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. The power of his eyes was considerably enhanced. की त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं तेज होतं आणि ते तेज वाढलं कशामुळे? बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड डार्क विस्कर्स. की त्यांनी दाढी वाढवलेली होती आणि त्याच्या मिशा आणि दाढी, भारदस्त दाढी आणि वर कपाळावर लावलेली राख आणि त्या राखेच्या वरती लावलेला एक टिळा, याच्यामुळे ते डोळे अतिशय तेजस्वी वाटायला लागलेले होते. इवन अ हाफ फिट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. की वेडा मनुष्यसुद्धा दाढी वाढवून अशा आविर्भावामध्ये तिथं बसला तरी तो आकर्षक वाटेल. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बान अराउंड हिज हेड. आणि ह्या सगळ्यांमध्ये अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, ती म्हणजे त्याने डोक्याला फेटा बांधलेला होता केशरी रंगाचा. धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि त्याच्यामुळे त्याच्या आकर्षकपणा हा जास्ती वाढलेला होता. पीपल वर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस और दहलिया स्टॉक्स. की तो असा आकर्षित करायचा जणू काही फुलांच्या भोवती मधमाशा धावतात, मधमाशा येतात, त्या पद्धतीने त्याच्या अवतीभोवती लोक जमा व्हायचे. ही सॅट अंडर द बाऊज ऑफ स्प्रेडिंग टॅमरिंग ट्री. आणि त्याची बसायची जागा कुठे होती तर एक चिंचेचं भलं मोठं झाड होतं आणि त्या भल्या मोठ्या झाडाची मुख्य फांदी जिथून जात होती त्या फांदीच्या खाली तो बसायचा. विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. की ती जी मुख्य फांदी होती त्या चिंचेच्या झाडाची ती मुख्य रस्त्याच्या बाजूला होती आणि जो मुख्य रस्ता टाउन हॉल पार्क नावाच्या मुख्य ठिकाणी शहराकडे जात होता, शहराच्या मुख्य ठिकाणी. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ती खरोखरच उल्लेखनीय जागा होती. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूविंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. आणि गर्दी कायम त्या जागेवर असायची, त्या रस्त्यावर असायची. लोक येत जात असायचे सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्या रस्त्यावरनं. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. वेगवेगळ्या प्रकारचे विक्रेते आणि व्यापारी त्या रस्त्यावर त्यांचा व्यापार करत असायचे. मेडिसिन सेलर्स, मग त्याच्यामध्ये औषध विक्रेते होते. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक. चोरलेल्या आणि भंगार वस्तू विकणारे विक्रेते होते. मॅजिशियन्स, जादू दाखवणारे होते. अँड अबव ऑल ॲन ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ्स. की चिन्ह्यांचा लिलाव करणारे लोकंसुद्धा तिथं होते. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट होल टाउन. की जे एवढे गोंधळ करायचे, एवढ्या जोरजोरात बोलायचे की त्याच्यामुळे नेहमी तो परिसर हा गोंगाट असलेला परिसर असायचा. नेक्स्ट टू हिम इन व्हॉसिफरसनेस की व्हॉसिफरसनेस मीन्स म्हणजे गोंधळ किंवा आवाज. त्याच्या शेजारीच जोरजोरात आवाज करणारा एक केम अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. की भाजलेल्या शेंगा विकणारा एक विक्रेता होता. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे. की जो त्याच्या मालाला म्हणजे त्या भाजलेल्या शेंगांना वेगवेगळे नावं देऊन लोकांना आकर्षित करायचा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे अँड ऑन द नेक्स्ट. की एके दिवशी तो त्याच्या शेंगांना बॉम्बे आईस्क्रीम नाव द्यायचा, तर कधीकधी दिल्ली आल्मंड
की दिल्लीचे बदाम, त्याच्यानंतर अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी, की राजाचं वैभव, ह्या पद्धतीने तो त्याच्या शेंगांना, ज्या भाजलेल्या शेंगा असायच्या त्यांना तो नाव देत जायचा आणि जोरजोरात ओरडत लोकांना आकर्षित करायचा. तर अशा पद्धतीने हा ॲस्ट्रॉलॉजर, हा ज्योतिषी ज्या ठिकाणी बसायचा तिथल्या आजूबाजूचं वातावरण असायचं. अँड सो ऑन अँड सो फोर्थ अँड पीपल फ्लॉक टू हिम. आणि त्याच्यामुळे लोक कायम त्याच्या आजूबाजूला गर्दी करून असायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस टाउन डलीड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. आणि काही माणसांचा घोळका हा नेहमी त्या ज्योतिषाच्या आजूबाजूला रेंगाळलेला दिसून यायचा, तिथेच असायचा. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आता हा ज्या ठिकाणी बसायचा त्या ठिकाणी विजेचे दिवे नसायचे. तो त्याचा बिझनेस कसा करायचा तर फ्लेअर्स, की जो शेंगा विक्रेता होता तो त्या शेंगा भाजण्यासाठी जी लाकडं वापरायचा त्या लाकडांच्या प्रकाशामध्ये, जळत्या लाकडांच्या प्रकाशामध्ये हा स्वतःचा बिझनेस करायचा. तेवढा प्रकाश त्याला पुरेसा असायचा. हाफ द एन्चantमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटनिंग. आता एक प्रकारचं जादुई वलय त्या परिसराला आलेलं होतं, जिथं हा ज्योतिषी बसायचा त्या भागाला आलेलं होतं, कारण म्युन्सिपाल्टीचे दिवे तिथे नव्हते. आणि त्याच्यामुळे थोडासा बाहेरून पडत असलेला प्रकाश, त्या लाकडांच्या जळणाऱ्या लाकडांचा प्रकाश, आणि त्याच्यामुळे एक आकर्षक चित्र तिथं उभं राहायचं आणि लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स, की त्याच्या आजूबाजूला जे दुकानं होते त्या दुकानांची लाईट्स, त्याचा प्रकाश त्याच्यापर्यंत यायचा. 1 or 2 हॅट हिसिंग गॅस लाईट्स, की मेंटलचे ते दिवे असायचे सुरुवातीला, की त्याचा सफेद प्रकाश पडायचा. ते 1-2 दिवे तिथे होते आजूबाजूच्या दुकानांमध्ये. सम हॅड नेकेड फ्लेअर्स, की काहींनी मशाली लावलेल्या दुकानाच्या बाहेर. स्टक ऑन पोल्स, सम वर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स, काही जुने सायकल लॅम्प्सचे दिवे तिथं दुकानदाराने लावलेले होते. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट लाईट ऑफ देअर ओन. आणि 1-2 दुकानदार हे त्या ज्योतिषासारखेच इतरांच्या दुकानातल्या प्रकाशावर स्वतःचा बिझनेस करत होते. इट वॉज अ बिवाइल्डिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज. इट वॉज बिवाइल्डिंग, गोंधळून टाकणारा एक प्रकारचा प्रकाश झोत तिथं असायचा. ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज, की प्रकाश असायचा, कधी काळोख असायचा, आणि अशा प्रकारे त्या धुंद अशा प्रकाशामध्ये हा ॲस्ट्रॉलॉजर्स त्याचं कार्य पार पाडायचा. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लीस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर वेन ही बिगॅन लाईफ. की ॲस्ट्रॉलॉजरबद्दल सांगायचं झालं तर, सरळ सांगायचं झालं तर, त्याला थोडासुद्धा इंटरेस्ट नव्हता ह्या ज्योतिषी व्यवसायामध्ये जेव्हा तो मोठा झाला, जाणकार झाला त्यावेळेस. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. की त्याला
दुसऱ्यांबद्दल खरोखरच काहीच माहीत नसायचं, जसं त्याला स्वतःबद्दलसुद्धा माहीत नसायचं की पुढच्या मिनिटाला काय होणार आहे त्याच्या आयुष्यात. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वर हिज इनोसंट कस्टमर्स. की त्याचे जे भोळे भाबडे ग्राहक असायचे ते जेवढे अनभिज्ञ होते त्या ग्रह ताऱ्यांबद्दल, तेवढा हा ज्योतिषीसुद्धा होता. म्हणजे त्याला पूर्ण कल्पना नव्हती, त्याचा अभ्यास नव्हता, पण तरी देखील तो ज्योतिषी व्यवसाय व्यवस्थित करत होता. येट ही सेड थिंग्स वर प्लीज्ड, थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरी वन. पण तरी देखील तो जे बोलायचा ते आश्चर्यकारक असायचं. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी. आणि ते कशामुळे असायचं की इतक्या वर्षांचा त्याचा अभ्यास, प्रॅक्टिस अँड श्रूड गेसवर्क, आणि त्याचा गेस करण्याची धूर्त कला त्याच्यामध्ये उपजतच होती. आणि त्याच्यामुळे तो धूर्तपणा, लोक कशासाठी आले हे त्याला कळायचं आणि त्याच्यानंतर तो त्यांना मार्गदर्शन करायचा. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर. आणि तो तेवढंच कष्ट करायचा जेवढा एक कष्टकरी करतो आहे. ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. दिवसभर तिथं थांबून त्याच्या कस्टमरची वाट बघत बघत तो थोडेफार पैसे कमवायचा दररोज. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. आता लेखक तो ह्या व्यवसायाकडे कसा आला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते सांगताना लेखक सांगत आहे की कोणताही त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन नव्हता की आपण ॲस्ट्रॉलॉजर्सचा ज्योतिषी व्यवसायाकडे वळावं. इफ ही हॅड कंटिन्यूड दॅर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स, नेमली टिलिंग द लँड. जर तो त्याच्या गावातच राहिला असता तर त्यांनी त्याच्या वाडवडिलांच्या जमीन कसायचं काम त्यांनी केलं असतं, तिथंच तो राहिला असता, मॅरिंग तिथंच लग्न केलं असतं, अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड, आणि त्याच्याच शेतामध्ये त्यांनी मका पेरला असता, उगवला असता, मकाची शेती केली असते. अँड ॲन्सेस्ट्रल होम, आणि त्याच्या वाडवडिलांनी जे घर बांधलेले त्याच घरामध्ये तो राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. परंतु तसं काही घडलं नाही. ही हॅड टू लीव होम विदाउट टेलिंग एनी वन. परंतु कोणाला न सांगता त्याला त्याचं घर सोडावं लागलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. की 200 मैल लांब तो त्याच्या गावापासून ह्या शहराकडे आलेला होता. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. की इतक्या लांब तो आलेला होता त्याच्या मूळच्या खेडेगावाला सोडून. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. आता तो किती धूर्त होता, किती हुशार होता हे सांगण्याचा प्रयत्न आर के नारायण इथे करत आहे. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. की माणसाच्या विवंचनेचा त्याचा भरपूर अभ्यास झालेला होता. मग त्याच्यामध्ये मॅरेज, लग्नाबद्दलची प्रॉब्लेम्स, मनी, पैशाबद्दलची प्रॉब्लेम्स, अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईम्स, आणि मानवी नात्यांमध्ये जी गुंफण असते मानवी नात्यांची, त्याच्यामधले वेगवेगळे प्रॉब्लेम्स. लाँग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन्स. की खूप दिवसापासून तो हा व्यवसाय करत आलेला होता आणि त्याच्यामुळे त्याचा दृष्टिकोन हा अतिशय तीक्ष्ण झालेला होता. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. एखादा ग्राहक त्याच्याकडे आला तर 5 मिनिटातच त्याला कळायचं की काय प्रॉब्लेम आहे त्या माणसाचा. ही चार्ज
3 पैसे पर क्वेश्चन, 3 पैसे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तो घ्यायचा. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. आता हा ज्योतिषी एवढा हुशार होता की 10 मिनटं हा समोरच्याला बोलू द्यायचा, आणि समोरचा जेवढा बोलेल तेवढ्या चांगल्या गोष्टी त्याला समजतील त्याच्याबद्दलच्या. त्याच्यामुळे पहिले 10 मिनटं हा फक्त त्याच्या ग्राहकाला बोलू द्यायचा. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवायसेस. की 10 मिनटं बोलल्यानंतर त्याला पुरेसा साठा मिळायचा की त्या माणसाच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आणि त्याला एखादी गोष्ट सुचवण्यासाठी. When he told the person before him, gazing at his palm, तो त्या माणसाचं भविष्य सांगायचा, त्याच्या तळ हाताकडे नीट लक्ष देऊन तो त्याला वेगवेगळ्या ॲडवाईस तो करायचा. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट. आणि त्याची काही प्रश्नावली त्यांनी स्वतःच तयार केली होती. त्या प्रश्नांमधलं 1-2 प्रश्न तो तिथं त्याच्यासमोर मांडायचा. जसं काय की खूप तू मेहनत घेतो आहे, परंतु त्या मेहनतीचं फळ तुला मिळत नाही. 9 out of 10 वर डिस्पोज्ड टू ॲग्री विथ हिम. आता 10 पैकी 9 लोक ज्यावेळेस हा प्रश्न त्यांनी केल्यावर त्यांना त्याच्यावर विश्वास पटायला लागायचा. कारण की हा युनिक प्रश्न आहे की आपण अनेक वेळेस प्रयत्न करतो, परंतु आपले प्रयत्न फलद्रूप होत नाही. त्याच्यामुळे 10 पैकी 9 लोकांना ते खरं वाटायचं. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तो त्या ग्राहकाला करायचा की तुमच्या फॅमिलीमध्ये दूरवर अशी कोणी महिला आहे का की जिच्याशी तुमचं सलोख्याचे संबंध नाही, जिला तुम्ही आवडत नाही. ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. मग तो पूर्ण त्या कॅरेक्टरचं ॲनालिसिस करायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. की तुमचे सगळ्या विवंचनाचं मूळ हा तुमचा स्वभाव आहे, असं तो अनेकांना सांगायचा. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. की शनीमुळे तुमच्या स्वभावामध्ये हे बदल घडत आहे. यू हॅव ॲन इम्पेटियस नेचर अँड रफ एक्सटेरियर. की तुमचा स्वभाव हा खूप उतावळा आहे, परंतु बाहेरून तुम्ही एकदम कणखर वाटतात. धिस एंडेअर्ड हिम टू देअर हार्ट इमिडिएटली. ज्यावेळेस समोरच्या माणसाला असं सांगितलं की तुमचा स्वभाव खूप उतावीळ आहे, तुम्ही अंतर्मनाने चांगले, परंतु बाहेरून तुम्ही एकदम टणक आणि कडक वाटतात, उग्र वाटतात. हे बोलल्या समोरचा ग्राहक एकदम त्याला वश होऊन जायचा आणि त्याला असं वाटायचं की ह्या ज्योतिषाला सगळं माहिती आहे आपल्याबद्दल. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. की आपल्यापैकी चांगल्या लोकांनासुद्धा जर असं बोलला की तुम्ही बाहेरून कठोर आहे, तरी आपल्याला त्याच्यावर विश्वास पटेल. अशा पद्धतीने हा ज्योतिषी त्याचा व्यवसाय करायचा आणि त्याच्या भोळ्या भाबड्या ग्राहकांना तो गुंतवून ठेवायचा. द नट्स फेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. अर्थात संध्याकाळ झालेली होती, गावाकडचा भाग होता, इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे अंधार लवकर पडायचा आणि त्याच्यामुळे हळूहळू दुकानं बंद व्हायला लागायची. हा नट व्हेंडर की शेंगा विकणारा, भुईमुगाच्या शेंगा विकणारा, हा ज्यावेळेस त्याची लाकडं विझवायचा की ज्याच्यावर तो शेंगा भाजायचा, ते लाकडं ते विझवायचा, त्यावेळेस हा ॲस्ट्रॉलॉजरसुद्धा त्याच्या सगळ्या गोष्टी
ज्या त्यांनी पसरवलेल्या होत्या चौथऱ्यावर त्या गोळा करायचा प्रयत्न करायचा आणि घरी निघायच्या तयारीत असायचा. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू, की जसं त्या नट फेंडरनी त्याच्या शेंगा भाजण्याची लाकडं विझवली तसे हा ॲस्ट्रॉलॉजरसुद्धा सामान गुंडाळायला सुरुवात करायचा. अर्थात हे दररोजचं होतं. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. अर्थात पूर्ण काळोख व्हायचा नाही. एक प्रकाश झोत हिरव्या रंगाचा त्या ॲस्ट्रॉलॉजरपर्यंत यायचा, जरी लाकडं विझवले त्या नट फेंडरनी तरी. ही पिकड अप हिज कॉवरी शेल्स अँड पॅराफर्नलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग व्हेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. की जसा नट वेंडरनी ती लाकडं विझवली तसं हा सुद्धा त्याच्या सामानाची आवरावर करायला लागला ज्या दिवशी ही घटना घडली. कारण की एक मनुष्य त्याच्याकडे आलेला होता शेवटी त्या संध्याकाळी. त्याच्या दररोज तो नट वेंडरनी लाकडं विझवली का हा त्याचं सामान आवरावर करायचा आणि घरी जायचा. परंतु आज एक वेगळी घटना घडली त्याच्या आयुष्यात आणि तीच इथं आर के नारायण यांनी रेखाटलेली. तो सामानाची आवरावर करत असताना समोरून येणारा जो हिरवा प्रकाश आहे तो हिरवा प्रकाश एकदम नाहीसा झाला. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि काळोख का पडला, अंधार का पडला म्हणून ह्या ज्योतिषाने वर बघितलं. He sensed a possible client and said, "You look so careworn. It will do you good to sit down for a while and chat with me." की त्यांनी वर बघितलं, एक मनुष्य त्याला दिसला. त्याने त्याच्याकडे बघून त्याला सांगितलं की तू चिंताग्रस्त दिसतोय. त्याने हेरलं की हा आपला क्लायंट आहे, आपलं गिऱ्हाईक आहे. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. आणि त्याने त्या ग्राहकाला सांगितलं की तू जर बसला आणि माझ्याशी बोलला तर तुला बरं वाटेल. द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वगली. समोरच्या माणसाने मोघमपणे उत्तर दिलं. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन व्हेअर अपॉन द अदर थर्स्ट हिज palm under his nose, saying, "You call yourself an astrologer." की ॲस्ट्रॉलॉजरने त्याला बसण्याची विनंती केली. समोरचा मनुष्य एकदम चिडलेला होता. त्याने लगेच त्याला विचारलं की तू स्वतःला ज्योतिषी समजतोस का, तू स्वतःला ज्योतिषी म्हणून घेतोस का. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड, टिल्टिंग द अदर्स palm towards the green shaft of light, युअर्स इज अ नेचर. आता तो समोरचा मनुष्यसुद्धा बसला. त्याचा हात ह्या ज्योतिषाने हातात घेतला आणि समोरच्या हिरव्या प्रकाशाकडे तो धरला आणि तो त्याचं भविष्य सांगायला सुरुवात करतो. आणि तो म्हणतोय की युअर्स इज अ नेचर, की तू कसा आहे. ओ स्टॉप दॅट, द अदर सेड. समोरच्या मनुष्याने सांगितलं की नको, मला ती काही गरज नाही बाकीच्या गोष्टींची. टेल मी समथिंग वर्थ व्हाईल, की काहीतरी मला मुद्द्याचं सांग. अवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. आय चार्ज्ड ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. 3 पै पर क्वेश्चन, की मी 3 आणे घेतो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचे. And what you get ought to be good enough for your money. At this, the other withdrew his arm, took out an anna, and flung it out to him, saying, "I have some questions to ask." जसं
ज्योतिषाने सांगितलं की मी प्रत्येक प्रश्नाचे 3 पै घेतो. त्याच वेळेस ह्या माणसाने एक आणा काढला आणि त्या ज्योतिषाच्या हातात टेकवला आणि त्याला सांगितलं की मला तुला काही प्रश्न विचारायचे. इफ आय प्रूव्ह यू आर बफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. आणि समोरच्या मनुष्याने लगेच सांगितलं की जर मला असं वाटलं की तू मला फसवतो आहे, तू खोटं ज्योतिष सांगतो आहे, तर तू मला हा एक आणा परत करायचा आणि याच्या बदल्यात अजून पैसे द्यायचे. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आता ॲस्ट्रॉलॉजर तर धूर्तच होता स्वभावता. त्याने लगेच त्याला सांगितलं की ठीक आहे, जर तुझ्या प्रश्नांचं उत्तर जे मी देईल ते तुला जर समाधानकारक वाटलं तर तू मला 5 रुपये देशील का. समोरच्या माणसाने नकार दिला, नो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. मग ॲस्ट्रॉलॉजरने लगेच पुढचं त्याला सांगितलं की ठीक आहे, 5 रुपये नाही, तू मला 8 आणे देशील का. ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. आता त्या अनोळखी माणसाने हे मान्य केलं की ठीक आहे, मी तुला 8 आणे देईल जर माझं समाधान झालं तुझ्या उत्तराने तर. परंतु जर ते झालं नाही तर तुम्हाला 1 रुपया द्यायचा, कारण की 8 आण्याचे डबल तुम्हाला द्यायचे. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. मग करार झाला त्यांच्यामध्ये आणि सहमती झाली. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लीट चिरूट. आता ॲस्ट्रॉलॉजरनी मुद्दामून नाटक केलं, काही मंत्र पुटपुटले, वरती आकाशाकडे बघितलं. त्यावेळेस तो मनुष्य एक चिरूट सिगरेटसारखं किंवा बिडी म्हणा तुम्ही त्याला, ते त्यांनी पेटवलं, ज्याला चिलीम म्हणता येईल, ते त्यांनी पेटवलं. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्प्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. त्यांनी जशी आगपेटी शिलगवली चालू केली आणि ती चिलीम पेटवली, ती चिरूट पेटवलं, त्यावेळेस त्या प्रकाशामध्ये त्या माणसाचा चेहरा स्पष्टपणे, त्या माणसाच्या चेहऱ्याची झलक स्पष्टपणे ह्या ॲस्ट्रॉलॉजरला दिसली. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. एकदम शांतता होती आणि शांततेमध्ये काही आवाज ऐकू येत होते. त्यामध्ये मोटारीचे हॉर्न वाजायचा आवाज होता. जुटका ड्रायव्हर्स सोअर ॲट देअर हॉर्सेस, की घोडागाडी चालवणारे त्यांच्या घोड्यांना हाकत होते, त्यांना आवाज देत होते. अँड द बॅबल्स ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि माणसांचा आवाज, हा सगळा आवाज तिथे कासावीस करत होता त्या अंधुक प्रकाशामध्ये मधल्या त्या पार्कला. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आता झुरके घेत घेत त्या चिरूटचे तो मनुष्य खाली बसला. हिअर टेक युअर आणा बॅक. आता ॲस्ट्रॉलॉजरनी ओळखलं त्या माणसाला आणि ओळखल्यानंतर त्यांनी त्याचं भविष्य न सांगण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्याचा 1 आणा त्याला परत देऊन दिला. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. इट इज लेट फॉर मी टुडे. की मी काय असे चॅलेंजेस स्वीकारत नाही आणि आज मला खूप उशीर झाला आहे, असं कारण त्या ॲस्ट्रॉलॉजर्सनी द्यायला सुरुवात केली. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि त्याने त्याचे जे काही गोष्टी होत्या तिथं पसरवलेल्या त्या त्याने त्याच्या झोळीमध्ये टाकायला सुरुवात केली. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड
यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. तर त्या समोरच्या माणसाने ॲस्ट्रॉलॉजरचं मनगट पकडलं आणि त्याला सांगितलं की तू इथून जाऊ शकत नाही, कारण तू स्वतःच मला इथं बसवलं, मी जात होतो तरी. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकम फेंट. ॲस्ट्रॉलॉजर थरथरायला लागला, त्याच्या आवाजामध्ये कंप दिसून जाणवायला लागलं, तो थोडा त्याला घाम यायला लागला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. आज मला जाऊ दे, उद्या मी तुझ्याशी बोलेल, असं ॲस्ट्रॉलॉजर त्या अनोळखी माणसाला सांगतो आहे. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. त्या माणसाने त्याचा हात पुन्हा त्या ॲस्ट्रॉलॉजर पुढे केला आणि त्याला सांगितलं की चॅलेंज हे चॅलेंज असतं, चल माझा हात बघ आणि सांग माझं भविष्य. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. त्याचा घसा सुकलेला होता आणि त्यांनी मग ते भविष्य सांगायला सुरुवात केली. देअर इज अ वुमन, स्टॉप सेड द अदर. तो सांगणार की तुझ्या आयुष्यामध्ये एक बाई होती. तेवढ्यात त्या अनोळखी माणसाने त्याला थांबवलं आणि सांगितलं की नको, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, मला हे काहीच सांगू नको. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मी जी गोष्ट शोधतोय ती मला मिळेल किंवा नाही हे सांग. आन्सर धिस अँड गो, की याचं उत्तर दे आणि जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ड ऑल युअर कॉईन्स. मी तुला तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत तू डिस्गॉज, की तुझे पूर्ण पैसे संपत नाही तोपर्यंत मी तुला काही सोडणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स अँड रिप्लाइड. काही मंत्र तो पुटपुटला आणि त्यांनी रिप्लाय द्यायला सुरुवात केली. ऑल राईट, आय विल स्पीक. ठीक आहे, मी बोलतो, असं ॲस्ट्रॉलॉजर बोलला. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. जर मी सांगितलेलं भविष्य हे तुला चांगलं वाटलं तर तू मला ₹1 देशील का? अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. जर तू मला ₹1 देणार नसशील तर मी माझं तोंडच उघडणार नाही, तुला काय करायचं ते कर. आफ्टर गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. असा घासाघीस झाल्यानंतर समोरचा मनुष्य तयार झाला. द ॲस्ट्रॉलॉजर सेड, यू वर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट. आता ॲस्ट्रॉलॉजरनी भविष्य सांगायला सुरुवात केली आणि तोच पहिलं सांगतोय त्याला की तू मरणासन्न अवस्थेत तुला कोणतरी टाकून दिलं होतं, हे खरं आहे का? टेल मी मोर. आता हा माणसाला उत्कंठा याची वाढली अनोळखी माणसाची. तो लगेच त्या ॲस्ट्रॉलॉजरला सांगायला लागले की हो सांग पुढचं काय. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. तुला कोणतरी एक चाकू तुझ्या शरीरामध्ये घुसवला होता. गुड फेलो, ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. हो खरोखरच, असं तो मनुष्य म्हणतो, अनोळखी मनुष्य. आणि त्यांनी लगेच त्याचा शर्ट वर केला आणि त्याला जिथं चाकू लागलेला होता ती खून, त्याच्या छातीवरची तो व्रण त्याला दाखवला. व्हॉट एल्स, अजून काय? अँड देन यू वर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. आणि तुझ्या फील्डमधलं तुझ्या शेतामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये तुला टाकून देण्यात आलं. यू आर लेफ्ट फॉर डेड, तिथं तुला मरणासाठी टाकून देण्यात आलं. आय शूड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल, एक्सलेम द अदर ओव्हरव्हेल्म बाय एन्थुझियाझम. आता तो मनुष्य स्वतः सांगायला लागला की हो बरोबर आहे तुमचं, मी तिथं मेलो असतो जर एखादा वाटसरू त्या दिवशी तो त्या वाटसरूनी त्या विहिरीमध्ये डोकावून बघितलं नसतं तर मी
मृत्युमुखी पडलो असतो. अशा पद्धतीने तो समोरचा मनुष्य भावनाविवश झाला. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम ही आस्क, क्लिंचिंग हिज फिस्ट. त्याने जोरदार त्याची मूठ घट्ट केली आणि त्याने त्या ज्योतिषाला विचारलं की केव्हा तो मनुष्य ज्याने माझ्यावर हल्ला केला तो मला मिळेल. इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर द ॲस्ट्रोलॉजर, की तो तुला पुढच्या आयुष्यात मिळेल. ही डाईड 4 months अगो इन अ फार ऑफ टाउन, की ज्या मनुष्याला तू शोधतोय तो मनुष्य हा पहिलेच मृत्युमुखी पडलेला आहे. यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम, तो तुला कधीच भेटणार नाही. द अदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड, की त्या माणसाला एकदम दुःख झालं की आपण ज्याला शोधतोय, ज्याचा शोध घेतोय तो मनुष्य आपल्याला मिळणार नाही. मग ॲस्ट्रोलॉजर पुढं बोलायला लागला. गुरुनायक. ॲस्ट्रोलॉजरने त्या माणसाचं नाव घेतलं. त्या माणसाचं नाव होतं गुरुनायक. आता हे नाव ऐकून एकदम आश्चर्यचकित झाला तो मनुष्य. यू नो माय नेम, द अदर सेड, टेकन अबॅक ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. की तुला माझं नाव माहीत आहे, असं आश्चर्याने त्या गुरुनायकने विचारलं. त्यावेळेस त्या भविष्यवेत्त्याने सांगितलं की हो, त्याच्या व्यतिरिक्त मला खूप काही माहीत आहे. गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. की गुरुनायक, काळजीपूर्वक ऐक, मी तुला काय सांगतो आहे ते. युअर व्हिलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. की उत्तरेकडे तुझं गाव आहे, जिथं जायला 2 दिवस लागतात. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आता जी कोणती ट्रेन तुला मिळेल ती ट्रेन पकड आणि तुझ्या गावाकडे निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. की मला दिसतं आहे की तुझं आयुष्यामध्ये काही गोष्टी घडणार आहे जर तू तुझ्या गावापासून लांब असशील तर. भयानक गोष्टी तुझ्या आयुष्यात घडतील, त्याच्यामुळे तू तुझ्या गावामध्येच राहा. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. त्यांनी काही राखीची राख काढली त्याच्या एका बॅगमधून आणि ती त्या अनोळखी माणसाला दिली, गुरुनायकला दिली आणि त्याला सांगितलं रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. ही राख तुझ्या कपाळाला लाव आणि घरी निघून जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. आणि इकडे दक्षिणेकडे कधीही प्रवास करू नको. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि तू 100 वर्ष जगशील, असं भविष्य ह्या ज्योतिषाने सांगितलं. व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. की का मी घरी निघून जाऊ, असं त्या अनोळखी माणसाने पुन्हा प्रश्न केला ह्या ज्योतिषाला. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. आता तो सांगतो आहे की व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन, की का मी माझं घर सोडू आता. कारण ज्या कारणासाठी मी घर सोडलं होतं ते कारणच नाहीसं झालं आहे. कारण आय वॉज गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. जर मला तो मनुष्य ज्याने माझ्यावर हल्ला केला तो जर भेटला असता, त्याचा गळा मी दाबून त्याला मारलं असतं. परंतु आता ते माझ्याकडून शक्य नाही, कारण ज्याला मारायचं होतं तो आधीच मेलेला आहे. ही हॅड एस्केप माय हँड्स. की खरंच माझ्या हातून सुटला तो. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. आता तो अनोळखी मनुष्य त्या ज्योतिषाला विचारतो आहे की त्याचा मृत्यू कसा झाला. येस, सेड द ॲस्ट्रोलॉजर, ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. की एका ट्रकच्या चाकाखाली तो आला आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. या समोरच्या मनुष्याला खूप आनंद झाला की आपण ज्याला मारायचं होतं त्याला दैवाने मारलं आणि तो ट्रकच्या खाली चिरडून मेला. द प्लेस वॉज डेझर्टेड
By the time the astrologer picked up his articles and put them into his bag, तो मनुष्य निघून गेला आणि मग ॲस्ट्रॉलॉजर्सनी त्याच्या सगळ्या वस्तू त्या बॅगमध्ये टाकायला सुरुवात केली. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन, लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. आता तो अनोळखी मनुष्य खुश होऊन गेला आणि त्यांनी त्याच्या हातामध्ये जेवढे पैसे होते तेवढे पैसे त्या ॲस्ट्रॉलॉजर्सला दिले. इट वॉज नियरली मिड नाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रिच्ड होम. की मध्यरात्र झाली होती ज्यावेळेस ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या घरी पोहोचला. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. त्याची बायको घरी वाट बघत होती आणि मग तिने विचारलं की इतका वेळ होण्याचं कारण काय. ही फ्लंज द कॉईन्स ॲट हर अँड सेड काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. त्याने ते पैसे त्याच्या बायकोच्या हातात दिले आणि तिला सांगितलं की हे मोज. एक मनुष्य आत्ता आला होता, त्याने मला ते दिले. 12.5 आनाज, शी सेड काउंटिंग. शी वॉज ओव्हरजॉयड. I can buy some jaggery and coconut tomorrow. The child has been asking for sweets for so many days now. I will prepare some nice stuff for her. आता तिने ते सगळे पैसे मोजले. ते 12.5 आनाज की 12.5 आना ते पैसे होते. तिला खूप आनंद झाला आणि ती तिच्या नवऱ्याला सांगते की आता मी उद्या गूळ आणि नारळ घेऊन उद्या आपल्या मुलीसाठी काहीतरी गोडधोड बनवेल की जी खायची तिला खूप दिवसापासूनची इच्छा होती छोट्या मुलीला. द स्वाईन हॅज चिटेड मी. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. ही फक्त 12.5 आना दिले त्या माणसाने, त्याला त्यांनी शिवी दिली. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक्ड वरीड. व्हॉट इज रॉंग. की त्या ज्योतिषाच्या बायकोने त्याच्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं की तू चिंताग्रस्त दिसतोय आज, काय झालं. नथिंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द पायल. पायल म्हणजे बाज. ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. की बाजीवर बसलेला असताना जेवण करून तो त्याच्या बायकोला सांगतो की आज एका ओझ्यातून मी मुक्त झालेलो आहे. कारण मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की एका माणसाचा खून माझ्या हातून झालेला आहे. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि त्याच्यामुळेच मी माझ्या घरातून पळून आलेलो आहे. सेटल हिअर अँड मॅरिड यू. की मी इथं आलो आहे, तुझ्याशी लग्न केलं, इथं सेटल झालो. परंतु ज्या माणसाचा खून माझ्या हातून झाला आहे असं मी समजायचो तो मनुष्य जिवंत आहे. शी गास्प्ड. यू ट्राईड टू किल हिम. तिला एकदम आश्चर्य वाटलं आणि तिने लगेच तिच्या नवऱ्याला प्रश्न केला की तू त्याला मारायचा प्रयत्न केला. यस. इन आवर विलेज व्हेन आय वॉज सिली यंगस्टर वी ड्रँक, ग्रॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. व्हाय थिंक ऑफ इट नाव. की हो, ज्यावेळेस मी तरुण होतो त्यावेळेस आम्ही मित्र दारू प्यायचो, जुगार खेळायचो, भांडण केलं एक दिवस. पण जाऊ दे, आता त्याच्याबद्दल विचार करण्यात काही अर्थ नाही आहे. टाईम टू स्लीप. ही सेड यॉनिंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पायल. की त्यांनी त्याचे हात लांब केले, आळस दिला आणि तो झोपी गेला. मित्रांनो, गुरुनायक आणि ॲस्ट्रॉलॉजर हे खरं तर दारू पिल्यानंतर ह्या दोघांचं भांडण झालं आणि भांडणामध्ये ह्या गुरुनायककडनं ह्या ॲस्ट्रॉलॉजरकडनं चाकू त्या गुरुनायकला लागले गेला आणि गुरुनायक त्या विहिरीत पडला. परंतु विहिरीतून त्याला कोणतरी काढलं आणि हा गुरुनायक ॲस्ट्रॉलॉजर्सच्याच शोधामध्ये आलेला होता आणि ॲस्ट्रॉलॉजरनी ते ओळखलं. पण त्याची दाढी वाढलेली असल्यामुळे त्याच्या रूपामुळे गुरुनायकला तो काय ओळखता आला नाही. परंतु
त्या ॲस्ट्रॉलॉजरने गुरुनायकला ओळखलेलं होतं आणि त्याच्यामुळे गुरुनायकला त्यांनी सांगितलं की तू आता तुझ्या घराच्या बाहेर, तुझ्या गावाच्या बाहेर जाऊ नकोस. ज्या माणसं तू शोध घेतोय तो मेलेला आहे. हा सुद्धा बर्डनमधून मुक्त झाला, ओझ्यातून, आणि गुरुनायकसुद्धा. तर अशी ही कथा आहे जी आर के नारायण यांनी लिहिलेली होती. धन्यवाद मित्रांनो.